संक्रांती निमित्ताने पोस्ट केल्या गेलेल्या ह्या रीलला तुमच्याकडनं भरभरून असं प्रेम आणि व्ह्यूज मिळाल्यानंतर मला असं वाटलं ह्याचा ट्युटोरियल तर मला नक्की शेअर करायला हवा. फेस क्लीन केला, लेन्स ॲप्लिकेशन केलं, टोनर स्प्रे केला आणि मसाज करून टोनर आपण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करून घेतला. फ्यू सेकंड्स नंतर मॉइश्चरायझर अप्लाय केला, त्यालाही मसाज करून ॲब्झॉर्ब केलं. आय प्रायमर लावला, आय बेस लावला आणि आय शॅडो कंप्लीट केले. आयब्रो डिफायनिंग केले. डोळे लहान असल्यामुळे मी इथे व्हाईट काजल यूज केलं. त्यानंतर मी मस्कारा करून आय मेकअप कंप्लीट केला. फेसला प्रायमर लावला. स्किनचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तिथे स्किन कन्सिलिंग केली. फाउंडेशन अप्लाय केलं. कॉन्टोर आणि ब्लश इथे मी लिक्विड ब्लश यूज केलं विथ सम कोरियन टेक्निक्स आणि वेट ब्युटी ब्लेंडरने ते छान असं ब्लेंड करून घेतलं. ब्लश ब्लेंड झाल्यानंतर मी लिक्विड कन्सिलरनी फेस फीचरच्या हिशोबाने कन्सिलर अप्लाय केलं. त्याला छोट्या ब्युटी ब्लेंडरनी, तो सुद्धा वेट आहे, त्याने ब्लेंड केलं. जिथे जिथे लिक्विड कन्सिलर आहे तिथे पावडरनी लॉकिंग आणि बेकिंग टेक्निकनी पावडर अप्लाय केली. जेणेकरून आपला कन्सिलर कुठेही क्रीज होणार नाही, स्पेशली अंडर आय एरियाजमध्ये. हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर मी हायलाइटनिंग केली. कॉलर हायलाइट आणि शोल्डर हायलाइट्स पण केले. त्यानंतर लिपस्टिक ॲप्लिकेशन केलं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि माझा फेवरेट अंडर आय मेकअप, जेणेकरून आय मेकअप कंप्लीट दिसतो. मेकअपला फिक्सर करून लॉक केला. मॉडेलसुद्धा खूपच खुश झाले मिरर बघितल्यानंतर. तुम्हाला हा लूक कसा वाटला मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. जे कोणी मेकअप लवर असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि सतत माझ्यावरती असंच गोड गोड प्रेम करत राहा. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.